तुम्ही काय बघता, काय शिकलात आणि काय करता, या 3 महत्वाच्या गोष्टी. ठीक आहे. तुम्ही एखादी गोष्ट चुकीची बघितली, शिकताना बरोबर शिकलाय आणि करताना ती चुकीची गोष्ट केली, तर त्याच्यामध्ये चुकी कोणाची? तुमचीच. शिकताना तुम्ही स्टार्ट वे खूप छान शिकलात, एकदम राईट वेने शिकलाय आणि तुम्हाला कॉन्फिडन्स पाहिजे त्या गोष्टीमध्ये की मी जे शिकले ते बरोबरच आहे. आणि आपण असं नाही की आपण चुकीचं शिकलोय किंवा काय. तुम्हाला मी सांगितलं ना की तुम्हाला डबल चेन स्टिच नंतर शुगर बीट्सच लावायचे. आता तुम्ही बघताना पहिले तिकडे 4 mm चे बीट्स लावलेले बघितले, तर तुम्ही नका ना लावू. तुमची गोष्ट कधी उठून दिसणार आहे? त्या शुगर बीट्सनेच उठून दिसणार आहे. त्यामुळे आपण काय करतो, डबल चेन स्टिच नंतर शुगर बीट्स लावता, नंतर तुम्हाला 4 mm चे बीट्स लावायचे, 4 mm चे बीट्स लावा, डायमंडची चेन लावायची, ती लावा, लोडिंग करायची, लोडिंग करा. पण ती गोष्ट परत शुगर बीट्सनेच संपली पाहिजे. आणि शुगर बीट्स का लावतो? शुगर बीट्स हेवी नसतात. आता तुम्हाला पटकन काम सुटायचं होतं म्हणून 2.5 mm चे लावले का तर मोठे दिसत आहेत म्हणून. पण शिवल्याच्या नंतर हे बीट्स आहेत ना, हे उलटे पडतात. शुगर बीट्स, डबल चेन स्टिच आणि शुगर बीट्सने ती गोष्ट तिकडे स्टिच राहते. म्हणजे ती डिझाईन तिथूनच दिसायला स्टार्ट होणार. आणि जर तुम्ही तिकडे 4 mm चे बीट्स लावले तर ते 4 mm चे बीट्स उलटे पडणार आणि मग ती डबल चेन स्टिच वगैरे आहे ती सगळ्या उलटी त्या ज्या स्टिच करतो ना त्या आतमध्ये जाणार. तर ते तुमची डिझाईन तिकडे हाफ दिसणार ना, तिकडे लुक नाही क्रिएट होणार. मेन लुक कुठे क्रिएट असतो की डबल चेन स्टिच, मग शुगर बीट्स, नंतर तुम्हाला काय करायचं ते करायचं, पुन्हा शुगर बीट्स, किंवा मग तुम्हाला वरती शुगर बीट्स ते नाही ते संपवायचं. तर मग ते आपलं राईस बीट्स, बीट बीट्स, ते तुम्हाला काय डिझाईन बनवायचे, सल्लीने काय डिझाईन बनवायची ते तुम्ही करू शकता.